ग्रामसेवक आहेत आणि अंगणवाडी सेविका आहेत, तिघांनी म्हणून शिफारस करायची आहे आणि त्या शिफारशीप्रमाणे एका ग्रामपंचायत मधल्या 2 महिलांचा आपल्याला सत्कार करायचा आहे। एका ग्रामपंचायत मध्ये 2 गावं असतील तर या गावातली एक महिला घ्यायची, त्या गावातली एक महिला घ्यायची। थोडं सोशल इंजिनिअरिंग करायचं, नाहीतर एका गावात गेलं एकाच जातीच्या 2 महिला घेतल्या, एका गावात गेलं एकाच घरातल्या 2 महिला घेतल्या। शक्यतो टाळा। ज्या कर्तबगार महिला त्यांचाच सन्मान करायचा आहे, त्यांचाच गौरव करायचा आहे आणि त्या चांगलं काम करणाऱ्या महिला असल्या पाहिजे, सन्मानास पात्र असल्या पाहिजे। सन्मान कार्यक्रमासाठी जे शाल श्रीफळ हे जे द्यायचं आहे तर एक महिलेचा सत्कार सन्मान करायला शाल हार श्रीफळ 500 रुपये खर्च होतो। तर हा खर्च शासनाने आदेश काढले की ग्रामपंचायतीने 500 रुपये म्हणजे 1000 रुपये त्या ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बीडीओने जमा करायचे आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी एसडीएम आहेत, तहसीलदार आहेत, बीडीओ आहेत, महिला व बालकल्याण अधिकारी आहेत, या सगळ्यांनी आपण उपस्थित राहून या महिलांचा गौरव समारंभ करायचा आहे। राज्य सरकारने याचं GR काढलेलं आहे। आता तिन्ही बीडीओंना सूचना आहेत आणि तिन्ही महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना सूचना आहे। आपल्या ज्या सुपरवायझर आहेत, ग्रामविस्तार अधिकारी आहेत, ग्रामसेवक आहेत, यांनी उद्यापासूनच ह्या सगळ्या कामाला लागायचं आहे। वेळ कमी आहे, आपण तातडीने ही बैठक बोलवली आणि ह्या सगळ्या गौरव समारंभाची तारीख तुम्हाला लवकरच कळवली जाईल। आणि हे सगळे निवड करताना काही अडचण आली एखाद्या गावात, तुम्हाला कमिटीला एक ठरवायचं, सरपंच तिसरं ठरवत असतील, ते जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर मला संदेश टाका, मग तुमच्या महिला व बालकल्याणच्या सुपरवायझरने टाका, एखाद्या ग्रामसेवकने टाका, व्हिडिओने सांगा की या गावामध्ये योग्य होत नाहीये, सरपंचाला थोडं बोललं पाहिजे। पारदर्शी करा, चांगल्या महिलांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी आज मीटिंग आपण तातडीने बोलवली। आपण आलात, धन्यवाद।